बीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षाचालक आणि रिक्षामधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेकीची घटनाही समोर आली आहे। यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। पोलीस स्टेशनच्या समोर झालेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पाहिलं की ते एवढीशी जागा होती आणि त्यातूनच ते आले आणि मुद्दामून त्यांनी रिक्षाला क्रॅश मारला आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि त्यांनी गाडी पाडली आणि मग ते आले माझ्या मामाला असं कॉलर धरली मारत होते। मम्मीला नंतर देशातून असं गचोड धरलं आणि तिला पण मारलं 2-3 चापटे। मला पण 4-5 चापटे मारल्या। त्यांनी थांबवलं रिक्षावाल्याला। त्यांनी थांबवलं की त्यांनी गचुर धरलं, माझं धरलं अगोदर, नंतर त्याचं धरलं। मग मला 2 चापटी मारल्या, मला असं ढकललं। हे सगळे आरडत होते गाडीत। ते बाळ होतं माझ्या मांडीवर, ते बाळाला पण हिसकावून घेतलं, ते खाली पडलं। हिला मारलं। आई होती माझ्यासोबत आणि एक काकू पण होत्या ना दुसऱ्या, त्यांचं पण माझं गळ्यातलं तोडलं, अंगठी काढली। मी बिडून येताना मला ह्याच्यामध्ये अडवलं, मागून गाडी धक्का दिला त्याने। मी थोड्या जाग्यात ते पडला, बरोबर तर मोरे आले, ते त्याने मला हाणमार केली। माझ्या बहिणीला पण मारलं, लहान लहान लेकरं होते त्यांना पण गचंड्या झाल्या सगळ्या। मी पुरा मठात चाललो होतो, मग त्यांनी मला भरपूर मारलं, बहिणीला पण मारलं। मी बाळाला घेऊन बसले होते, ही माझ्यापाशी बसली होती आणि ते पुढे रिक्षा चालित होता आणि पुन्हा ते दुसऱ्या माणसाने समोरून गाडी घातली अशी त्याला ओढलं, असं थांबून गाडी थांबली की लगेच धरलं, गचरला की ओढलं खाली आणि कायचं काट्या मारल्या आणि तो मारायला लागले, जनावराला मारल्यासारखा हो त्याला। जो भी सिचुएशन घटी हुई है सब सीसीटीवी में कैप्चर हुआ है। इसके प्रकार जो भी इसमें गुना बनता है हम वो दाखिल कर रहे हैं। करके बाद इसके पास जो भी स्ट्रिक्ट एक्शन होगा वो हम ले लेंगे। लोगों के लिए बस यही है कि आप शांतता मेंटेन कीजिए। अभी तो पूरा शांतता है यहाँ पे, कोई किसी तरीका कोई अशांतता ऐसा कुछ नहीं है। नेकनूर में पूरा भी शांतता मेंटेन हुई है। बस यही है कि अगर आप ऐसा कुछ झगड़ा होता है तो डायरेक्ट स्टेशन आ जाइए, हम गुना दाखिल करेंगे। जो भी कार्रवाई होते हैं हम कार्रवाई कर देंगे।